शाळेच्या भाषेत बोलतो. पर्सनल काय हो पर्सनल नाही. आता निर्भर सर शाखेनच तुम्ही होऊन स्वतः हा विषय तुमचं जास्त आघाडीवर आहे सध्या. चुकीचं आहे खोडीच. त्यांनी काय सांगितलं 4 महिन्यापासून आणि मी सांगतो मला कोणाचा फोन नाही आले या भागातल्या लोकांचे फोन आले. याचं कारण सांगतो तुम्हाला सांगतो याचं कोणाचे कट केले ते शेतकऱ्याचे नाव सांग मला लिस्ट पाठवतो व्हॉट्सअपला मी चेक करतो कोण शेतकरी. यादी भेटेल. कमीत कमी शेतकरी आम्हाला तरी फोन केल्याशिवाय राहत नाही. मला फार सगळीकडून फोन येतात 4-5 तास. मला पिंपरखेडचे बघा किती फोन आहे रोज फोन आहेत पिंपरखेडचे. तुमच्याकडे येणारच. मी शेतकऱ्यांसाठी काम करतो मला फोन येतात. असतील ना ग्रुप आता हे राहुल सगळे येतात साहेब म्हटले ते यांचं इकडे वरती मला कोणाचीच कंप्लेंट आली नाही. तुमच्याच भागात जास्त कंप्लेंट आहे. काय झालं तुम्हाला सांगतो आता शहरात सध्या खरं सांगायचं नाही अडवणं नाही हसण्याचा नाही विषय पोटतिडकीनं बोलतोय साहेब त्याचं त्याला कळतं. ते मी आता 2 महिने म्हणजे टिफिन केलं सरच चालू पाऊस पाण्याची गरजच नव्हती लोक. मागच्या वेळेला थांबवतो इथं चालू होतो मी घरचे साहेब होते. कांदा लागवडीच्या वेळेस लोकांनी तुम्हाला सांगतो बंद केलं आता तुम्हाला पुरा पिंपरखेडचे फिडर बंद केलं शिंगवेचं फिडर बंद केलं पारगावच्या काही ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला मी एक सांगू गरज नव्हतीच नाही. एकच मिनिट थांबा. हे बघा जसं 7.5 HP पर्यंत शासनाने माफ केलं ना हे बाकीच्याची करावं माफ तुम्ही मागणी करा त्यांच्याकडे. आम्ही पण करू आम्हाला काय बोलायचं ना आम्ही पण बोलणार आहे. मी पण मीडिया पुढे बोलणारी भूमिका मांडणारच आहे मी. पण यात घ्या शासन असं तिचं तुझ्या हे शासन लबाडांचा त्याच्यावरती आम्हाला बोलू. पण महावितरणनी पण तगादा लावा जसं केलं तसं ते करा. आमची थकबाकी वाढली तुम्हाला चालवायचं तुमचं दुकान आमचं जसं चालवायचं आमचं म्हणणं नाही. तुम्ही मागा ना शासनाने दिलं तर आमचं काय म्हणणं नाही. आनंदी आनंद आहे आमचं काही पण शेतकऱ्याला त्रास द्यायचा नाही. आम्ही ऐका ना मग शेतकऱ्याला त्रास दिला ना आम्ही तुमच्याशी वाढणार आणि आम्ही त्यांच्या शासनाशी पण वाढणार. तुमची सांगा बरं 4-5 वर्ष दिलं तरी आहे का? तुम्हाला नाही समजणार मला आता 17 लाख रुपये इथं सकाळपासून मी बसलोय कोण असतील तर विचार काय घेणं देणं नाही. तुम्हाला काय करायचं मी आहे नाही वकील पत्र हा कमी घ्यायचं आम्हाला मला नाही समजायचंय. तुमच्या भोळेपणातून सगळ्यांनी राजकारण्यांनी घेतलाय अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी सगळी बोकांनी बसलेत आपल्या हो इथं शेतकरी इतका वैतागलेला आहे. अहो काय नुकसान झाले या वर्षी 13 पोलं 9 ताण येतो 2 डिपे आता काय करायचं मला सांगा. किती यांच्या किती क्षेत्राचा वापर करता तुम्ही जमीन पेक्षा जास्त डिपेंडचं कंप्लीट 2016 पासून ते कोर्टात बांधतात. शिंदे म्हणून आहेत मला एक सांगा 2 मिनिटं आम्हीच का जायचं. मला एक सांगा 2 मिनिटं मी तुम्हाला प्रश्न विचारतो मध्ये बोलू नका. पण सांगा शासनाला जर एखादा प्रकल्प MIDC घ्यायची कुठल्या प्रकल्प रस्त्यासाठी जमीन जबरदस्त करायची काही करायचं असं डायरेक्ट घेता येते का? नाही ना. ते पहिल्यांदाच आपलं मुद्दा प्रोसिजर काय आहे त्याला रितसर आपल्याला तुमची काय प्रोसिजर होती MSCBची काय प्रोसिजर? आता मला उलट प्रश्न आहे तुम्हाला. हा बोला. यांनी यांच्या शेतात 2 पोस्ट 10 टिपाचे काही टाकू दिले. ज्यावेळेस टाकले त्यावेळेस त्यांनी एक अर्ज अपोज किंवा काही केलाय का? त्यांच्या शेतात टाकले नाही. आम्हाला वाटलं तर आम्ही काढू शकतो. शेती कोण करते माहिती का? लय डिग्री घेतलेला हुशार ज्ञानी माणूस तो नोकरी व्यवसाय करतो आणि जे आपला अडाण्याचा बाजार जावी नापाच्या आपला तो सगळ्या शेतीवर मग त्या भोळेपर्यंत पाहिजे त्याला कायदा कळत नाही. आपण तर त्यांना सुशिक्षित केलं पाहिजे ना. तुम्ही करतो ना
त्याला हुशारच करतो मी, आमच्या शेतकऱ्याला हुशार करायचंच चाललंय. माझी जिंदगी त्याच्यासाठी आखली मी, पणावरच लावलाय. चांदोला गेलो न ट्रान्सफॉर्मर अमित शिंदे म्हणून ते सारखे कुणाला माहित असेल नसेल माहित नाही, ते सारखे ऑफिसला येतात काही झालं की. मला एक सांगा, एक तुम्हाला प्रश्न विचारतो मी परत, MSCBने तरी कुठं लय प्रामाणिक प्रयत्न केले, मदत केली, सहकार्य केलं शेतकऱ्यांना, तुम्हाला मदत मिळून देण्यासाठी आम्ही मदत करतो असं काही म्हणजे माझा एक प्रश्न आहे, असा कार्यक्रम का नाही येतो? शेतकरी मिळालंच पाहिजे, मेल झोपाटे अजून शेतात कार्यक्षेत्र सगळं आहे, लाईट तर पाहिजे ना लोकांना. लाईट कशी द्यावं मग सांगा. आता आणले की सोलर, आता आणलंय आणि त्यावेळेस लाईट पाहिजे. पण हे बघा, एक लक्षात घ्या तुमची, हे बघा विद्युत महामंडळाचं खाजगीकरण झालं, महावितरण कंपनी खाजगी कंपनी, व्यवसाय कंपनी. आज मला सांगा, आता सगळ्यात परत आज तुम्ही व्यवसाय करताय, मला सांगा विद्युत महामंडळ जोपर्यंत होतं तोपर्यंत तुमचं कामकाज चांगलं होतं, लोकांच्या कंप्लेंट पण नव्हत्या. ज्या दिवशी याचं विद्युत पारेषण वितरण आणि निर्मिती अशा कंपन्या झाल्या तिथून पुढे कोणाला ताळ मिळाला, सगळा तमाशा होऊन झालाय तुम्हाला सांगतो. आणि तोपर्यंत डिले सर होती, लाईटही 24 तास होती, सगळं होतं. मला सांगा बदल किती झाले. ज्या वेळेला तुम्ही पोल उभे केले त्यावेळेला आम्हाला MSCB आपलं वाटत होतं, पण आता आपलं नाही वाटत, आमचं दुश्मन वाटायला लागलं आम्हाला. या विषयावरती मी बोलतो, हा विषय तर होऊ द्या क्लिअर, तुम्ही ध्यान तुम्हाला आपण यासाठीच बसलोय आज. ह्या विषयी तुम्ही जे बोलत की प्रायव्हेटायझेशन जसं जसं झालं तसं आपल्या सेवा थोडस म्हणजे एक वाट लागत गेली थोडीशी कंपनीची. ज्यावेळेस मंडळ होतं त्यावेळेस शासनातर्फे कामकाज व्यवस्थित चालू होतं. आता याच मुद्द्यावरती आमची 2 दिवसापूर्वी स्ट्राईक झाली, तुम्हाला माहित असेल नसेल, सगळ्या संघटनेची. माझी कॅटेगरीच नाही, सगळ्या इव्हन तांत्रिक कर्मचाऱ्यांचे फार खालच्या लेवल पासून ते इंजिनियर. त्याचा त्रास तुम्हालाही होतो ना, आम्हाला पण होतोय. आता हे झालं शेती पंपाच्या बाबतीत. मी आता साहेबांशी बोलताना तुम्ही एक मुद्दा आहे, 2 कंप्लेंट मी अशा घेऊन गेलो. अहो एका घराला जर 20-30 हजार बिल येत असतील घरांना, ही काय पद्धत आहे का? म्हणजे तुमच्या खाजगी एजन्सी तुम्ही नेमल्या रिडिंगसाठी, त्यांनी वेळेत रिडिंग घ्यायचं नाही किंवा घ्यायचंच नाही आणि एकदम मागचं पुढचं एकदम पोकांडी टाकून द्यायचं, त्याच्या हाताने काय घर विकायचं का काय करायचं. अहो काही प्रकरण अशी 1.5 लाखापर्यंत बिल आलेली प्रकरण आहे. मी कितीतरी वेळा MSCBच्या ऑफिसला, माझं जिंदगी त्याच्यातच चालली, मी हेच करतोय सगळं. साहेब त्याच्यामुळेच म्हणले की बाबा आता हे जे मीटर नवीन बसवून देत नाही लोक असं तसं. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आम्हाला कंप्लेंट करण्याचं काही अधिकारच नाही. आता तुम्ही CR भरून घेता, आमचा हे करून घेता, कमीत कमी आमचं ऐकून घेता, कमीत कमी दुरुस्ती करता. भविष्यामध्ये नाही या गोष्टी होणार आमच्या. मग डायरेक्ट आमच्यावर लगेच झालंय ना. आता हे फक्त थोडं पण राहिलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी झाले. आम्ही बसून देत नाही. मीटरचा वेगळा मुद्दा आहे, तो वेगळा मुद्दा. तुम्ही म्हटले डायरेक्ट कप करणार मुंबई त्या काही पार्ट मध्ये आता 2 वर्षाखाली झालं, पण नाशिकचा काही पार्ट गेला आपला, हे सगळीकडे झालंच ना. आता सगळीकडे पाहायला लागले. त्यासाठी 2 दिवसापूर्वी मानणारच आहे ना. हे बघा 1 मिनिट, तुमचं आवक जावकचं रजिस्टर चेक करा, एक्झिक्युटिव्हला विचारा मी किती तारखेला पत्र दिलंय, काय कसं माझ्याकडे पोच आहे सगळं. मी आता जरी बरोबर घेऊन आलो तुम्हाला सगळं देईल. मी तुमच्या एक्झिक्युटिव्हशी बोलतो मी लगेच. बोला लगेच. मला काय मी माझ्या घरचं थोडी काम बोलतो. 2 मिनिट ऐका. मला पहिलं हे बघा, सुरुवात तुम्ही केली, आमच्याकडे वरती कुठंच कोणी हात लावलेला नाही. तुम्हाला काय पुरस्कार द्यायला करणार मला माहित नाही. तुम्ही आल्यावर असं प्रताप दाखवत असत. इथं एकतर शेतकरी राज्यकर्ते आराम करत आहेत, त्यांना आम्हाला माहिती आहे शेतकऱ्याला मातीतच घालायचे, त्यांना हे करायचं. पण महावितरणच्या बाबतीत मी जे 2 मुद्दे उपस्थित केले ते क्लिअर झाले पाहिजे. तुम्ही तो विषय क्लिअर करा. आपलं काय वैयक्तिक नाही, वैयक्तिक जायचं ना. शेतकऱ्याला जर त्रास झाला ना, मला सण नाही होणार. तुम्हाला मी सांगितलं मी सण नाही करणार. तुम्हाला मारायचं का शेतकऱ्यांना सगळ्यांना मिळून? तसं नाही. आणि महावितरणला फक्त घ्यायचं कळतंय, द्यायचं कळत नाही का? तेच सांगतो मी. हे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या शेतामध्ये जर आलो मी उद्या आणि काही करायला लागलो, तुम्ही द्याल का मला करून?
काय करायला म्हणजे पोल वगैरे काही करेल ना, मी काही खड्डा गेल्या कदा तिथे तुम्ही कसं काय महावितरणने कसं काय तुम्ही महावितरणचे मी म्हणतो कनिष्ठ अभियंता सुद्धा तुम्ही त्यांचाच पार्ट आहे नाही, त्यांची शाखा आहे नाही तुमची, दिलेले आहेत सगळे अधिकार नाही ना माझ्याकडे दिलेले आहेत. मग ठीक आहे ना, मग आमचं म्हणणं ऐका, आमचं म्हणणं ऑलरेडी मी दिलेलं आहे त्यांना. आवक जावक रजिस्टर चेक करायला लावा, मी सगळं काय परत कागद 4 वेळा पाहिजे तुम्ही हे बोलताय, मी देतो ना तुम्हाला, तुम्ही मागत असाल तर मी तुम्हाला ते देतो. माझ्याकडे पोच आहेत त्याच्या, मी त्याच वेळेला पोच पण घेऊन ठेवले, मला पण येतील त्यांनी काय पत्र आवक जावक रजिस्टर चेक करा म्हणून बोलतो साहेबांशी बोलून घ्या. आणि मला हे बघा तुम्ही काय तुम्हाला नाही समजणार फोन करतो, हे बघा, आणि जोपर्यंत हे क्लिअर होत नाही तोपर्यंत इकडे हात लावायचा नाही कोणी, मी तुम्हाला सांगतो. ते जोडायला लावू ना, ते का जोडत नाही बघू ना, नाही तर मग गावावर दोन्ही बाजूनी क्लिअर झाला पाहिजे, आणि मग तुमचं वसुलीला या आणि आमचंही क्लिअर करून द्या पहिलं. आमची पण तयारी आहे ना, आमचं काही फुकट नाही, आम्ही वाटायला नाही बसतो. जिथं पोल गेले तिथं ताण टाकले, पुढे काय केले औषध करतायत लोकांना. आज मला सांग, एक डीपी उभी केली, एका डीपीला किती जाते आपली? अर्धा गुंठा तो झाला, 4 गुंठा फुकट आमचं. साहेब तुम्ही सुरुवात केली बरं का, बाकी कुणी हात नाही लावला. आमच्या कर्मचाऱ्यांनी काय सांगितलं तुमच्या गावाने सर्वांना माहिती आहे का? मी सांगतो, आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं मागे पण डिप्या बंद करायचे प्रकार चालू होते ना, मीच एकटा लढत होतो शेतकऱ्यांच्या बाजूला. एक लक्षात घ्या, मी नाही पैसे भरून दिले लोकांना. नमस्कार, ते शेतकरी संघटना अध्यक्ष आपले स्वाभिमानी शेतकरी संघटना बांगर साहेब ते आलेले आहेत ऑफिसला, बरेच शेतकरी पण आहेत. मी बोलतो त्यांच्याशी. साहेब इकडं शेतकऱ्यांचे कनेक्शन कट करायचं धारा उठवला यांनी, तिथं जाळायचे काय आमचे जुने म्हणजे कधी? साहेब 1 मिनिट ऐका, तुम्ही पण नवीन आलेला आहात तिथं. माझं लेखी काही तक्रारी अर्ज आहेत तुमच्याकडं, त्याच्याबद्दल मला अद्यापर्यंत खुलासा झालेला नाही. तुमचा आवक जावक रजिस्टर चेक करा, पाहिजे मी तुम्हाला पोच पण आणून दाखवतो. माझं 2 मुद्दे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शेतामध्ये रिपेअर पोल जी उभी केलेली आहेत महावितरणने, आमची काही परमिशन घेऊन केलेली नाही, त्याचं 5 पैसे भाडं आम्हाला कुठल्या शेतकऱ्याला मिळालं नाही, ते तुमच्याकडे आमचं घेणं बाकी आहे. दुसरी गोष्ट, 2010 साली मुंबई हायकोर्टामध्ये जी ज्यांनी याचिका आम्ही दाखल केली होती, 2012ला त्याच्यावर निकाल झाला. ती याचिका अशी होती, 16 तासाचं बिल अनुदान स्वरूपात तुम्ही शासनाकडे घेतलं, 8 तासाचं बिल आमच्याकडून घेतले. हायकोर्टानं निकाल आमच्या बाजूने दिलाय, ते पैसे सुद्धा तुमच्याकडे पेंडिंग आहेत. मग जर तुम्हाला असं करायचं असेल तर फक्त महावितरणशीच बोलतो, शासनाशी बोलायचं ते वेगळ्या पद्धतीने बोलू आम्ही. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा पण व्यवहार क्लिअर झाला पाहिजे. एकच गोष्ट नाही, मला त्याचा अद्यापर्यंत खुलासा झालेला नाही, मी लेखी स्वरूपात दिलेला आहे, माझ्याकडे त्याची पोच आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांना त्रास देणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं जर काही गोष्टी करणार असाल तर मग आम्ही पण ती गोष्टी हे नाही करणार. आणि हे लिगली मी बोलतो, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आवक जावकच्या रजिस्टरला चेक करा, प्रभाकर बांगरांचं काय काय आहे, माझ्याकडे पोच आहेत त्याच्या सगळ्या. तेव्हा हे बघा, हे सगळं विनाकारण लोकांना त्रास द्यायचं शेतकऱ्यांना, एकतर शेतकरी अडचणी येते. तुम्हाला माहिती काय परिस्थिती शेतकऱ्यांची. मी बाकीच्या गोष्टीमध्ये कधी तुम्हाला इंटरफेअर केला का? त्या दिवशी घरगुती 2 विषय होते, मी तुमच्याकडे आलो होतो. मला सांगा, आपण समंजसपणाने चर्चा केली, उलट त्याला मी भरायला सांगितलं घराचं बिल, सांगितलं की नाही साहेब सांगा? हे बघा, इथं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आम्ही सहन नाही करणार. तुम्ही तिकडे शासनाकडे तगादा लावा, जसं 7.5 HP पर्यंत तुम्ही घेत नाही, सुद्धा एकाला जीव घालताना उपाशी मारते, ही कुठली पद्धत आहे? आणि ज्यांनी 7.5 HPच्या पुढच्या मोटर टाकल्या कोणी मार्गदर्शन आहे हो? 4 एकत्र येऊन त्यांनी विचारांनी एकत्रित केलेली लिफ्ट येते. त्यांनी काय करायचं अचानक? आज कांद्याला भाव नाही, सगळं वाटलं झालं, शेतीचं पावसाळ्यानं झालं, काय करायचं शेतकऱ्यांनी? कुठून पैसे आणायचे? आणि आता पाऊस उघडलाय, पाणी द्यायची वेळ आली तर पिकं जाळायची का शेतकऱ्याची? हे नाही चालणार. तुम्ही यांना सांगा, काय होतं, उगाच विनाकारण आम्हाला संघर्ष करायचा नाही. तुम्ही विनाकारण शेतकऱ्यांना त्रास देऊ नका. इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला कधीच इंटरफेअर केलेलं नाही, तर शेतकऱ्याच्या बाबतीत असं करू नका. देतो त्यांच्याकडे.
हे बघा मागणंच आहे, तुम्हाला सांगतो मला काय बोलायचं, मला काय म्हणते तुम्हाला कळलं का नाही ते महत्वाचं. तुम्हाला वाटतं सिनियरशी बोललोय मी साहेब, आता तुम्ही बोलले सिनियरशी बोलले. हे बघा मला जे काय म्हणायचंय, आणि मला हे बघा तुमचा लेखी खुलासा द्या ना, ठीक आहे मी तुम्हाला पत्र दिलं ना, साहेबांचं काहीतरी आमच्याकडे दबाव असेलच ना. तुमचा पार्ट येतो, ते माझा पार्ट, मला त्याच्याशी काही घेणं नाही, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मला एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुमच्याकडे कागदोपत्री लेखी स्वरूपात माझं म्हणणं मांडलंय, त्याचा मला लेखी खुलासा द्या, मग त्याच्यावर काय करायचं पुढे मी पाहिजे ना. बरोबर, एक्झॅक्टली मी तेच म्हणत होतो तुम्हाला. तुम्ही आता त्या ऑफिसला काय जे डॉक्युमेंट जे निवड दिले सगळं त्यांच्याकडे, ते आता नवीन आले त्यांना माहित नाहीये गोष्टी. हो, मध्यंतरी मी इथपर्यंत भूमिका घेतली होती साहेब, मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा केली होती, तुमच्यावर गुन्हे दाखल करा म्हणले एमएससीबीच्या लोकांना. का गुन्हे दाखल करा, हे आमच्या शेतीचा पंचनामा करायचा, याचा पंचनामा करून यांच्यावर गुन्हे दाखल करा, हे आमच्या शेतीचं नुकसान करायला निघाले. बरोबर, मी जे काय दिलं एकतर्फी कुठलीच गोष्ट चालणार नाही, आणि कायद्याचा आधार घेऊनच मी बोलतोय, मी असं मुद्दाम काही बोलत नाही. माझी तुम्हाला एकच सांगणं आहे, लवकरात लवकर तोडलेले कनेक्शन जोडून. मी काय म्हणतोय, एक फोन जरी झाला ना तुम्हाला, त्यासाठीच मी सांगतो, नाहीतर मग उगाच विनाकारण संघर्ष वाढेल. आम्ही अगोदर डिस्कनेक्शन केलेले, मागे फोन आला की ताबडतोब 5 मिनिटात सगळे चालू केले. हे तुम्ही ऐकून घेतलं नाही माझं. 2 महिन्यापूर्वी आम्ही असं डिस्कनेक्शन झालं होतं आदेश होते, मग असंच ते लोक आले पिंपरगेट. आणि आता सणासुदीचा टाइम आहे, दिवाळी, दिवाळी ऐका साहेब, दिवाळी तोंडावर आहे, शेतकरी अडचणीत आहे, तुम्ही दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याला त्रास देता काय, ही कुठली पद्धत आहे? ऐकून घ्या ना, अहो हे बघा, मला नाही आता पारगावचं यावेळेस झालं डिस्कशन, सणासुदीच्या टायमिंगला हे लोकांना त्रास देता काय शेतकऱ्यांना? ऐकून घ्या, पिंपरगेटचा विषय घ्या तुम्ही, शिंगवे आजूबाजूच्या गावात मला काही सांगू नका. हे बघा, सणासुदीच्या वेळेला तुम्ही लोकांना त्रास देऊ नका. एकदा डिस्कनेक्शन शेतकऱ्यांनी काय पाप केले असं आता पहिल्यांदाच नाही आम्ही डिस्कनेक्शन केलं. अहो तुम्ही शासनाशी भांडा ना, सेकंड टाइम डिस्कनेक्शन. अहो त्या राज्यकर्त्यांना पण लाजा वाटल्या पाहिजे, अहो त्यांना पण लाजा वाटल्या पाहिजेत. आपण शेतकऱ्याला आम्ही भाव नाही देत, आयात निर्यात धोरण आमचं वाटोळं करता इकडं ही मागायची पाळी आहे शेतकऱ्यांना. तुमचं बोलणं झालं, त्यांनी जर मला मेसेज दिला तर आम्ही जोडून देऊ, आम्ही थोडी काही आमचं घरचं काम जमणार नाही. मी हे बघा तुम्हाला एक सांगतो, काय होते ते आजचा दिवस बघा, उद्या सगळ्यांनी तयारी ठेवा, आणि संख्येने अजून या, मी सगळे कार्यकर्ते बोलून घेतो सगळे तिथं, मी गोदडे घेऊनच झोपायला यायचं तिथं, काय व्हायचं. आणि पोलिसांना पण मी पहिलं सांगून ठेवतो, आणि त्यांना बसू दे समोर समोर होते सगळ्या गोष्टी. याच्या आधी खूप संघर्ष झालाय साहेब आमचा, असं काय मला नवीन नाही या गोष्टी. सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. मी तुम्हाला सांगितलं, हाय रात्रीचा मला एक जरी फोन जरी आला जोडून टाकलं, आम्ही आदेश द्यायचं काय, लगेच आम्ही. हे बघा, याच्यात सगळ्यात आघाडी हो तुम्ही. निरगुड सर सेक्शन, वळसे पाटलांच्या गावाचं सेक्शन, दिलीप वळसे पाटलांच्या गावातून हा प्रकार चालू आहे. पाटलांना सुद्धा पाहिजे, शेतकऱ्याची किती कदर करताय. तुम्हाला कळलं पाहिजे, आपण शेतकऱ्याला हमी भाव देतोय का, उत्पादन खर्चाचे भाव द्या. अरे 1 रुपया ठेवत नाही आपण, शेतकरी एवढा भिकार नाही. आम्हाला काही घेणं नाही. शेती पंपाचं कधीपासून कट केलेलं आहे तिकडे रांगणेचे? साधारण सगळ्यांना सरळ करू आम्ही, राजकीयवादी कोण काय फक्त गैरसमज मी काढतो. अहो मी सगळ्यांचं क्लिअर करतो, मागे मीच क्लिअर करतो, कोण आलेला राजकारणी काय म्हटलं, माझं काहीच म्हणणं नाही. आणि हे बघा, हे आम्हीच लढलोय गैरसमज साहेब, आम्ही कोर्टामध्ये लढलोय, न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही, कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. मी कायद्याच्या भाषेत बोलतो, पर्सनल काय हो पर्सनल नाही. आता निवृत्त सर शाखेनच तुम्ही हो, बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.